So good afternoon. We'll start now. So each and every time we'll get a review of projections of points, then lines, all these things we have discussed yesterday. Is it correct? Yes, sir. Sir. Okay. So now we want to note down one more thing. Yesterday we have written how to interpret the given data. So if a particular given data statement is like this, what is the meaning of that? We have understood. Okay. So today we want to understand, rather we want to note down, कारण काल आपण हे डिस्कस केलेलं आहे. तर आपल्याला मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये इलेव्हेशन लेंथ बरोबर प्रॉपर अँगल कोणता आहे? अल्फा. इलेव्हेशन लेंथ बरोबर अँगल कुठला आहे? अल्फा. बरोबर आहे. अलॉंग विथ ट्रू लेंथ विच इज द अँगल इन फ्रंट व्ह्यू? थीटा. इज इट करेक्ट? Yes. Okay. In top view, along with plan length, which is the proper angle? बीटा. Beta. लगेचच म्यूट करा पाठीमागे डिस्टर्बन्स असेल तर. And in top view, along with true length, which is the proper angle? Phi. Phi. Okay. So we can write which are the, write down next point. Proper combinations of lengths and inclinations. कोणकोणते प्रॉपर कॉम्बिनेशन आहे ते आपण इथेच पाहिलंय. तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाउन करा. ओके. सो फर्स्ट कॉम्बिनेशन is true length plus थीटा. theta. Is it correct? In which view? टॉप व्यू. Theta कोणत्या व्ह्यू मध्ये बाळांनो? फ्रंट व्यू. Front view. एक 2 मिनिटापूर्वी डिस्कस केलं विसरू नका. आणि परत मग काय होतं, याच्यात रेग्युलर रिव्हिजन जे पाहिजे ते कमी पडते. लक्षात येते ना? कारण शेवटी कसं कुठली गोष्ट कुठला ऍक्सिडेंट हा अचानक होत नसतो. बरोबर आहे की नाही? रिझल्ट ऑफ फर्स्ट सेमिस्टर वॉज अन ऍक्सिडेंट. त्याला सुद्धा काहीतरी कारण असतात. सध्या आता तो विषय नाही आपला. देन बट स्टील बऱ्यापैकी आहे. मोर दॅन एक्सपेक्टेशन रिझल्ट आहे असं मी म्हणू शकतो. ट्रू लेंथ प्लस थीटा इन द फ्रंट व्ह्यू. देन अजून एक फ्रंट व्ह्यू मध्ये कोणतं कॉम्बिनेशन सांगा? इलेव्हेशन लेंथ प्लस अल्फा. इलेव्हेशन लेंथ प्लस अल्फा. हे सुद्धा कोणत्या व्ह्यू मध्ये आहे? टॉप व्यू. फ्रंट व्यू. Front view. फ्रंट व्यू. Third combination, can you tell? True length plus Phi. And top view. correct. Phi is the angle in top view because it is inclination with VP. हे विसरू नका बाळांनो, कारण गिवन डेटा जर आपण लिहायला चुकलं तर प्रॉब्लेम ऑफकोर्स चुकणार आहे. समजतंय का? मग ह्या गोष्टी चुकायच्या नाहीत. आणि ऍपरंट लेंथच्या टॉप व्ह्यू मध्ये कोणतं कॉम्बिनेशन आहे? प्लान लेंथ Plan length plus beta. प्लान लेंथ प्लस बीटा. इन विच व्ह्यू? Top view. टॉप व्ह्यू. नोट केलंय? Yes, sir. ओके. नाउ आय गिव्ह यू 2 ऑप्शन्स. ऑब्लिक लाईनचे प्रॉब्लेम आपण 2 सोडवलेले आहेत. म्हणजे एक समजावून घेतला, एक तुम्ही सोडवलेला आहे. बरोबर आहे? Yes. तर
नॉर्मली काय होतं, वी आर हॅव्हिंग 2 ऑप्शन्स. पहिला ऑप्शन असा आहे की मी एकच प्रॉब्लेम तुम्हाला सांगणार आणि त्याच्यामधले कमीत कमी 5-6 व्हरायटी डिस्कस करणार, जेणेकरून कंपॅरिझन मुळे आपलं अंडरस्टँडिंग चांगलं होईल. ठीक आहे. दुसरा ऑप्शन असा आहे की मी वेगवेगळ्या 5-6 व्हरायटीचे 5-6 प्रॉब्लेम घेणार, ज्याच्यामुळे कन्फ्युजन वाढू शकतं. ठीक आहे. सो आय प्रिफर टू टेक 5 or 6 व्हरायटीज ऑफ द सेम प्रॉब्लेम, जेणेकरून प्रत्येक प्रॉब्लेमचं आपल्याला कंपॅरिझन करता येईल. इज इट फाईन? Yes, sir. कंपॅरिझन मध्ये आपल्याला लक्षात घेता येईल. तर याच्यामध्ये बघा, साधारण 3 स्टेपचं जर सोल्युशन असेल तर पुढचे जे काही 5-6 प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये पहिल्या 2 स्टेजेस हे सेम असतील. आर यू लिसनिंग? Yes. काय सांगितलं? जर 3 स्टेजचा ऑब्लिक लाईनचा प्रॉब्लेम असेल तर पुढच्या 5 ते 6 प्रॉब्लेम मध्ये पहिल्या 2 स्टेजेस सेम असतील आणि मी डेटा कुठला बदलणार आहे? फक्त थर्ड स्टेजचा डेटा बदलणार आहे. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. याच्यामुळे काय होतं, कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला अंडरस्टँडिंग जास्त होईल. दिस इज माय एक्सपिरियन्स. लेट अस ट्राय. किती नंबर प्रॉब्लेम हा? Third. पब्लिक मधला थर्ड आहे ना, आणि टोटल मध्ये मला तर वाटतं 10वा असेल हा. किंवा 11. 10th ना. ओके. नेहमीच आपलं कॉम्बिनेशन घेऊन सुरुवात करूया. ट्रूलेन प्लस थिटा सुरुवात करूया. चालेल? आणि इथून पुढे तुमचा होमवर्क वाढत जाईल. लक्षात आलंय? कारण आज जर तुम्ही 5-6 प्रॉब्लेम एकाच लेक्चर मध्ये शिकला तर मी तुम्हाला होमवर्क देऊ शकतो. चालेल? लाईन ए बी कॉमा 80 mm long is inclined at popular angle घ्यायचा 30 degrees to HP. Tell me which data is given to you. True length plus True theta. length. True length is given and Theta is given. Theta. theta. लगेच डोक्यात केलं, फ्रंट व्ह्यू मध्ये a' प्लॉट केला, डिस्टन्स दिलेला असेल, आणि फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा प्लॉट केलं आणि लगेचच काय मिळवली? प्लान लेंथ. आर यू गेटिंग? Yes, sir. व्हेरी गुड. तर ही स्टेप 1 असेल. स्टेप 2 मध्ये तुम्ही काय करणार? प्लान लेंथ मिळवणार आणि स्टेप 3 चा डेटा आपण बदलणार आहे आणि त्याच्यामध्ये 5-6 व्हरायटी करणार आहे. आर यू गेटिंग? Inclined at 30 degrees to HP. And A is 20 mm from both HP and VP. Complete. कीबोर्ड खूपच खराब झालाय. Complete the projections if लक्षात आलं? हा जो डेटा आहे हा काय आहे? इट इज कॉमन फॉर ऑल द प्रॉब्लेम्स. आता 1 by 1 आपण 5 ते 6 प्रॉब्लेम बघणार आहोत. ऍटलीस्ट 4 तरी बघूया. ठीक आहे. कम्प्लीट द प्रोजेक्शन्स इफ. थर्ड स्टेजचा डेटा बदलणार आहोत. आर यू गेटिंग? Yes, sir. Complete the projections if line makes 45 degrees to VP. Any remarks from your side now? तुमच्याकडून आता काहीतरी मला रिप्लायची अपेक्षा आहे. हा प्रॉब्लेम सोडवायची गरज आहे का? No. No, sir. No.
इज इट नेसेसरी टू सॉल्व दिस प्रॉब्लेम? फक्त आपण एक व्हरायटी म्हणून हा स्टेटमेंट नोट केलाय. कारण थीटा 30 डिग्रीज, फाय 45 डिग्रीज आणि ट्रू लेंथ हा प्रॉब्लेम आपण पहिल्यांदाच सोडवतोय, आठवतंय का? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे फक्त आपण हे व्हरायटी म्हणून कन्सिडर केलेलं आहे. इज इट करेक्ट? Yes. Yes, sir. ओके. तर तुम्ही फक्त स्टेटमेंट लिहून घ्या. लाईन मेक्स 45 डिग्रीज टू व्हीपी आणि याला रिमार्क लिहा. Already solved with true length equal to 70. Is it correct? Yes, sir. त्याच्यामधली पहिली व्हरायटी आपल्याला समजली आहे. Shall I assume this? Yes. sir. Okay. Shall I give you the second variety now? Yes. Yes, sir. नेक्स्ट, आता याचीच एक व्हरायटी आपण कन्सिडर करूया. त्याला बी म्हणतो मी, चालेल? टॉप व्यू of the line makes (50 degrees) to VP public F or P. ओके. पॉइंट ए जो आहे तो 2020 दिलेला आहे. ओके. नाउ व्हॉट आय एक्सपेक्ट, मी एक्सपेक्ट काय करतोय बघा. तर सध्याची सिच्युएशन मध्ये आणि व्हॅलिड रिझन पण आहेत प्रत्येकाकडे. सर्वांकडे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स नसतील, आय कॅन अंडरस्टँड. ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत असे किती लोक आहेत बरं? रोल नंबर सांगा फक्त. Roll number 3. 27. 10. Roll number 1. 8. 4. 47. 26. 68. 57. ओके. सो आय थिंक यू गॉट व्हॉट आय वॉन्ट टू से. ठीक आहे. मी जर आता वेळ दिला सर्वांना प्रॉब्लेम सोडवा म्हणून, तर काय होणार आहे, ठराविक लोक सॉल्व्ह करतील, बरोबर ना? आणि बाकीचे Yes. इकडे तिकडे बघत पाहतील. त्याच्या आपण काय करूया, आपण जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत त्या इथं फिलअप करायचा प्रयत्न करूया. इज दॅट ओके? Yes, sir. म्हणजे काय होईल, ज्यांच्याकडे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते ऑफकोर्स कॉलेज सुटल्यानंतर हे सॉल्व्ह करतील, हे गृहीत आहे, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes. ओके. तर आपण समजावून घेऊया. आता मला स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगा. कुठून सुरुवात करायची? Swell. Swell. Silent. वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम XY लाईन. ओके. पुढं Perpendicular. Projector perpendicular to X. ओके. प्रोजेक्टर ऑफ ए, बरोबर ना? Point. A dash and Yes, sir. A perpendicular to XY. This is X and Y. ठीक आहे, मला ड्रॉ करावं लागेल रिपीटेडली, पण तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा, चालेल? आवाज येत नाही. Temporarily break will. Please keep on observing the screen. Okay. A dash and A we have plotted. आवाज येतोय का? Yes, sir. Yes, sir. नेटवर्क प्रॉब्लेम असे 1-2 मेसेजेस आले होते आणि त्यांना आन्सर करत पण माझंच नेटवर्क केलं होतं. ओके. इट हॅपन्स. ओके, विल कंटिन्यू.
व्हाईट बोर्ड पुन्हा घ्यावा लागेल. So we have drawn XY line. Then we have drawn projector for A. आता पाठ झालं असेल तर सगळं. Yes, sir. XY line, A A dash. dash and A. ठीक है. Next, what should be the next step? Mark true length plus theta in the front view. बरोबर आहे? Yes, sir. Okay. So we'll mark इथे एक रेफरन्स घेतो आपण कशासाठी अँगल मार्क करायसाठी. बरोबर आहे का? Yes, sir. आणि इथं सुद्धा एक रेफरन्स आपण ताबडतोब घेऊन टाकूया जेणेकरून हा रेफरन्स कसा आहे येलो कलरची लाईन XY ला पॅरलल आहे आणि तो रेफरन्स म्हणून आपण अँगल मेजरमेंट साठी घेऊ शकतो. शॅल वी कंटिन्यू? Yes, Yes, sir. sir. Okay. Now we have to mark angle of how much? 30 degrees, na? Yes, Yes. sir. So this is angle theta. How much? 30 degrees. Okay. Yes. And this distance is how much? True length. 18. 80. That is 80 mm in this case. This is 80. P1 dash. Correct. Now front view shows true length plus theta. Top view should be Below XY. True line plus Parallel to. parallel to XY. Front view shows true length plus theta म्हणून B1 dash आपण प्रोजेक्ट केला. आणि इथं आपल्याला काय मिळालं सांगा? Plan length. plan length. B1 point मिळाला. It means that we have obtained the plan length. Plan length. Okay. So this data, हा जो डेटा आहे इथपर्यंतचा, ठीक आहे, हा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॉमन असेल. आर यू गेटिंग? Yes, sir. तर हे जे ड्रॉ केलेलं आहे ते मी इरेज करणार नाही कारण मला प्रत्येक ड्रॉ करणं शक्य नाही. ओके. आता कम्प्लीट द प्रोजेक्शन्स इफ हा थर्ड स्टेपचा डेटा असेल, बरोबर आहे, किंवा सेकंड म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, याच्या पुढचा डेटा असेल, तर तो काय दिलाय सांगा या केस मध्ये? Complete the projections if Top view line. top view of the line Top view of line makes 50 degree with 50 degrees with 60 ना? 50 degree. degrees. ठीक आहे, ते चेंज करून घ्या म्हणजे प्रॉब्लेमचा अपीअरन्स चांगला यासाठी मी सांगतोय. जो 50 आहे तो 60 करून घ्या, चालेल? 5 फक्त 6 करा. या प्रॉब्लेमचा लुक चांगला येतो. बीटा 60 केलाय? Yes, sir. Yes, sir. मी उत्तर सांगितलं की टॉप व्यू ऑफ द लाईन मेक्स हा अँगल बीटा असेल, बरोबर आहे का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. काल लिहिलेलं स्टेटमेंट होतं टॉप व्यू ऑफ द लाईन मेक्स दिस अँगल मस्ट बी हाय और बीटा? Beta. Beta. It must be angle beta. Beta. So here we have obtained plan length. इथे आपल्याला plan length मिळाली, बरोबर आहे का? And we are also having angle beta. So plan length plus beta is the proper combination. Plan length आणि beta angle हे एकत्र combination असू शकतं. Is it correct? Yes. So what should be the next step now? याच्या पुढची स्टेप काय करू शकतो आपण? तर जो गिवन अँगल बीटा आहे तो मार्क करा, बरोबर आहे का? Yes. किती घेणार? 60 डिग्रीज. 60 degree. बीटा हा अँगल घेतला आपण 60 डिग्रीज. आता त्याची लेंथ किती घ्यायची आपल्याला माहिती नाही, पण सध्या फक्त आपण अँगल घेतला. आणि हा अँगल किती घेतला सांगा? थीटा which is 60 degrees. 60. ओके. देन नेक्स्ट स्टेप काय असेल सांगा? तर प्रॉपर कॉम्बिनेशन कुठलं आपल्याला माहितीये? प्लान लेंथ प्लस बीटा. इज इट करेक्ट? Yes, मग sir. काय करा?
A to B1 प्लान लेंथ एवढं डिस्टन्स कंपास मध्ये का कंपास कुठे ठेवणार A वरती. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. आणि डिस्टन्स पेन्सिलचं टोक असेल B1 ला इथं आणि कंपासचं Yes, टोक sir. असेल A वरती. प्लान लेंथ एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि काय करणार एक आर्क ड्रॉ करणार अशी. आर यू गेटिंग? Yes. Yes, sir. दिस इज कॉल्ड एज रोटेशन ऑफ प्लान लेंथ. ही प्लान लेंथ आपण रोटेट केली किंवा ती बीटा पर्यंत आपण रोटेट करून आणलेली आहे. याचा अर्थ हे डिस्टन्स सुद्धा किती झालं? प्लान लेंथ. इज इट करेक्ट? Yes. Yes, sir. Yes. इथं पॉइंट मिळाला त्याचं नाव काय असेल? B. B1. इज इट B2 or is it B? B. B. इट मस्ट बी B. 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 कारण B2 किंवा B1 हे ट्रू लेंथचे एंड पॉइंट होते, बरोबर आहे का? Yes, sir. पॉइंट Yes. B मिळाला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. काय काय केलं सांगा पहिल्यापासून? ट्रू लेंथ प्लस थीटा, मार्क इन द फ्रंट व्ह्यू, ऑब्टेन प्लान लेंथ, मार्क अँगल बीटा, बरोबर आहे का? Yes. रोटेट द प्लान लेंथ अप टू बीटा. नेक्स्ट स्टेप काय सांगा? B मधून प्रोजेक्टर काढायचा परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर इथे या ठिकाणी मी एक सोपा शॉर्टकट सांगतो. ठीक आहे. दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा. ऑलवेज रिमेंबर टू थिंग्स. ओके. द फर्स्ट थिंग फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ लाइन्स, द फर्स्ट हिंट इज रोटेट द ऍपरंट लेंथ. ऍपरंट लेंथ कोणत्याही पोझिशन मध्ये दिसू द्या त्याला रोटेट करायचं. म्हणजे ऍपरंट लेंथ जर अशी पॅरलल टू XY असेल तर त्याला रोटेट करा आणि इन्क्लाइन करा. समजलंय? ऍपरंट लेंथ अशी जर असेल तर रोटेट करून XY ला इन्क्लाइन करा किंवा ऍपरंट लेंथ अशी असेल तर रोटेट करून पॅरलल टू XY करा. हे पुढच्या प्रॉब्लेम मध्ये समजेल. पहिला शॉर्टकट लक्षात आला काय? Yes. ऑलवेज रोटेट द ऍपरंट लेंथ. तो आपण इथे एक्झिक्यूट केला, दिसतोय का? Yes, sir. Yes. अँड सेकंड शॉर्टकट इज ड्रॉ द लोकस लाइन्स. दुसरा शॉर्टकट काय? लोकस लाईन ड्रॉ करा. आता लोकस लाईन कुठून ड्रॉ करायचं ठरलंय आपलं सांगा? B dash, B1 dash आणि B. तर ज्या इन्क्लाइंड लाईन आहेत, ऐका प्लीज, ज्या लाईन इन्क्लाइंड आहेत, म्यूट करा प्लीज उत्तर देऊन झालं. ज्या लाईन इन्क्लाइंड आहेत त्यांच्या एंड पॉइंट मधून लोकस काढायचे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आता फ्रंट व्ह्यू मध्ये A डॅश B1 डॅश ही इन्क्लाइंड लाईन आहे, बरोबर आहे का? Yes, sir. त्याच्या एंड पॉइंट मधून हा लोकस काढला, बरोबर आहे? आणि टॉप व्ह्यू मध्ये इन्क्लाइंड लाईन कुठली आहे? B. AB. तर त्याच्या एंड पॉइंट मधून पण लोकस काढला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. इथून पुढे सोल्युशन आपल्याला लगेचच समजेल. काय असेल सांगा? हाऊ टू कम्प्लीट द प्रॉब्लेम. Draw perpendicular from करेक्ट. प्रोजेक्टर म्हणायचं. आता बी जो आहे तो टॉप व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा. इज दॅट क्लिअर? Yes. इथं काय मिळेल तुम्हाला? फ्रंट व्ह्यू मध्ये कोणता पॉईंट मिळाला? B dash. B It dash. has to be B dash. Is it correct? Yes. Yes. Okay. Next. Now, shall I join A dash to B dash? A dash to B dash join केलं, बरोबर आहे का? Yes. Yes, sir. मग काय मिळालं सांगा? दोन गोष्टी मिळाल्या. कोणकोणत्या? Alpha. Alpha and in length. Distance पहिल्यांदा मिळाला between. अँगल अल्फा. आर यू गेटिंग? आणि इथं कोणती लेंथ मिळाली? Yes, Yes, sir. Yes, sir. Elevation. Front view. Is it correct? Yes, Understood sir. or not? Yes, Okay. sir. Yes. Now, how to obtain angle phi? Angle phi कसं मिळवायचं सांगा? सुरुवातीला मी काय करतो लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. मी असं पण हा प्रॉब्लेम सोडवू शकलो असतो की मी XY लाईन काढली, तुम्ही लगेच XY लाईन काढा. इट इज पॉसिबल. पण ते मी करत नाही, कारण त्यामध्ये काय होतं, आपली थॉट प्रोसेस ब्रेक होते. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes. त्यामुळे आपण प्रॉब्लेम डिस्कस करतो टिल द एंड. असे दोन प्रॉब्लेम डिस्कस करायची सवय लागली
की मग ते तुकड्या तुकड्यामध्ये विचार करणं ही जी मनाची सवय असते ती मोडून जाते आणि आपण शेवटपर्यंत विचार करू शकतो प्रॉब्लेमचा. याच्यामध्ये थोडासा त्रास होतो इनिशियली डोक्याला, पण अंडरस्टँडिंग परफेक्ट होतं. शॅल वी फॉलो दिस मेथड? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट, आय वॉन्ट टू ऑब्टेन अँगल फाय. तर टॉप व्ह्यू मध्ये मला माहिती आहे की एक प्रॉपर कॉम्बिनेशन असतं. कोणतं? True length plus theta. True length plus phi. True length plus phi. ट्रू लेंथ प्लस फाय. बरोबर आहे का? Yes, sir. टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आपण टाकू शकतो का? टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ मार्क करू शकतो का? येस. कारण ट्रू लेंथ आपल्याला माहिती आहे किती आहे ती. Yes, sir. ट्रू लेंथ आपल्याला माहिती आहे ना, किती आहे? 80 mm. 80 mm ही ट्रू लेंथ आपल्याला माहिती आहे. Yes. बरोबर आहे का? Yes, Sir. sir. मग आता काय करणार? कंपास मध्ये 80 mm डिस्टन्स घेणार. कॅन यू इमॅजिन? कंपास मध्ये Yes. Yes. 80 mm डिस्टन्स 8 सेंटीमीटर घेतलं. कंपासचं टोक कुठं ठेवणार? ए ला, टॉप व्ह्यू मध्ये. बरोबर आहे का? A. आणि इथून असे एक आर्क कट करणार. समजतंय का? आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. हे समजतं काय करतोय मी? Yes, sir. ओके, सो टेल मी. हे डिस्टन्स जर मी ट्रू लेंथ एवढं घेतलं असेल, इथे लोकसला कट केलं 80 mm च्या रेडियसनं. समजतंय ना? Yes, sir. हे डिस्टन्स जर ट्रू लेंथ असेल तर हा अँगल कुठला असेल? Phi. Phi. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आता मी काय करतो, फक्त स्टेप्स अनडू करतो आणि तुम्ही सॉल्व्ह करा. चालेल? Yes, sir. So this is what we are given. Write down given data. Given data काय काय सांगा? ट्रू लेंथ इक्वल टू 80 mm. 80, correct. Then Theta. sin is makes 30 degree. with HP. त्यामुळे HP च्या अँगलला काय नोटेशन आहे? Theta. 30 degrees. Correct? 30. 30. And we are given कोणता पॉइंट दिलाय? पॉइंट Point A. Point A. ए. सुरुवात कुठून करायचं सांगा? स्टार्ट विथ पॉइंट ए डॅश अँड ए. एक्स वाय लाईन काढा. A. Start with points A dash and A. This is the benefit of online education. समजलं सर्वांना काय केलं आता? फक्त अंडू केलं, कंट्रोल झेड. स्टार्ट विथ एक्स वाय लाईन, ड्रॉ ए डॅश अँड ए. किती डिस्टन्स आहे? 20 mm above HP, 20 mm in front of VP. VP. Okay. Now you are having the proper combination. कोणतं proper combination आहे सांगा? True length plus theta. True length plus theta. So mark this combination in the front view. Mute.
So this angle is taken as theta. How much? 30 degrees. 30 degrees. And this length is taken as true length equal to 80 mm. And you get point B1 dash. मला तर ऑनलाईन मेथड आवडली शिकवायला, कारण याच्यामध्ये सारखं 10 वेळा तेच तेच ड्रॉ करता येते ना, अंडू आणि रिडू करून. येस और नो? Yes. पाहिजे तेवढं Yes, repetition sir. करतात. सो आय टोल्ड यू, काय म्हणतात, म्हणजे कोणतीही डिस्कवरी जी असते ती कशी असते, ऍक्सिडेंटल असते, बरोबर आहे ना? तर हे अंडू आणि रिडू करून आपण बऱ्याच वेळा रिव्हिजन करू शकतो, हे पण आज लक्षात आलं माझ्या, बरोबर आहे? A dash B1 dash. Front view shows true length plus theta. What is the nature of top view? Front view shows true length plus theta. What is the nature of top Parallel view? to XY. Parallel to XY. Therefore, Parallel to obtain Yeah. the top view which shows plan length. I think we should follow this method. आत्ताची मेथड बरोबर ना, शेवटपर्यंत डिस्कस करायचं आणि अंडू करून परत स्टेप बाय स्टेप ड्रॉ करायचं. इज दॅट ओके? Yes, sir. Okay, tell me, what is the value of plan length now? 6.68. 68. 68. Okay. Then we are given that top view of the line makes angle 60 degrees. Therefore, beta is given as 60 degrees. Given data lila, bro, right? Yes. Also, we are having plan length now. So plan length plus beta is the proper combination. Plan length plus beta है proper combination है, बरोबर का? So what should be next step? Plot beta. Correct. Plot beta line in top view. Limit संपलं मला वाटतं undo reducer. ठीक आहे, redraw करतो. So mark a line which makes an angle of 60 degrees. This angle is beta. Today I need some extra time. कारण हा प्रॉब्लेम जो आहे तो फ्लो मध्ये आपल्याला शेवटपर्यंत समजावून घ्यावा लागेल, याच्या सर्व व्हरायटीज. Next step. Next step काय सांगा? We know that plan length and beta is a proper combination, correct? Yes. So what should be done? Take distance equal to plan length 68 ना? Yes. Yes. हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि प्लान लेंथ रोटेट करा कुठपर्यंत? अप टू बीटा लाइन. आर यू गेटिंग? प्लान लेंथ हे डिस्टन्स आपण बीटा लाइन वरती टाकतोय 60 डिग्री अँगल वरती. कारण काय? व्हॉट इज द रिझन? Proper combination. It is a proper combination, correct. So once again, this has to be the plan Plan length length. and we'll get point B. B. Is it correct? Yes. Yes. Yes, sir. Okay. So we have understood two shortcuts. Which are they? First one is always rotate the apparent length. Is it correct? Yes. तर ते आपण रोटेट केलेलं आहे. आणि दुसरा शॉर्टकट कुठला सांगितलंय?
Locus. Always draw the locus line. कुठून काढायचे? Through the end points of inclined line. म्हणून B1 dash मधून एक locus काढा. बरोबर आहे? Yes, sir. And also draw a locus through B. Okay, someone please measure this distance and tell me the value. हे perpendicular distance measure करून सांगा मला. ग्रीन कलरची लाईन दाखवली बघा. 78. 70. ठीक है, ठीक है. Okay, what will be the next step? Projector from point B. Projector from point B, which should be perpendicular to XY. इथून हा प्रोजेक्टर काढायला सुरुवात करा. जो कुणाला परपेंडिक्युलर असला पाहिजे? XY ला. XY. Are you getting? बघा B पासून एक प्रोजेक्टर काढायला सुरुवात केली आहे. जो कसा पाहिजे? परपेंडिक्युलर टू XY, and we should draw it up to the front view locus. Correct? Yes. And here we get B dash. Next step, join A dash and B dash. A dash, B dash. join A dash to B dash. ही लाईन आता आपण ब्लॅक कलरची दाखवली. याचा अर्थ काय? इट इज द फायनल व्ह्यू. आर यू गेटिंग? Yes. अजून एक लाईन आपल्याला ब्लॅक कलरची दाखवावी लागेल टॉप मध्ये. विच इज दॅट लाईन? AB. True length. लेंथ कुठे मिळाली बाळांना आपल्याला? Plan length. Plan length. इट शुड बी लाईन AB, ज्याला आपण फायनल टॉप व्ह्यू म्हणतो. बरोबर आहे? तर AB आणि A डॅश B डॅश या लाईन कशा पाहिजेत? नेहमीपेक्षा डार्क पाहिजे किंवा नॉर्मल डार्कनेसच्या पाहिजेत. बाकी लाईन्स फेंट पाहिजेत. इज इट अंडरस्टूड? Yes. ओके. हाऊ टू ऑब्टेन फाय? फाय कसं मिळवणार? True length. Okay, take true length in the compass, then Draw arc on the loop. with A as the center, cut the locus in top view. सर्वांनी सांगा please, how to obtain phi? Please unmute yourself. How to obtain Draw an arc phi? of Take true length in the compass, correct? With A as the center, Yes, sir. with A as the center, cut the top And view draw arc on locus. the loop. समझते हैं? It should be done like Yes, this. sir. Are you getting? Yes, sir. Okay. So now you can call this point as B2. And this distance you have already taken as true length. Is it correct? Yes. Yes. So if this is true length, this has to be angle 5. phi. Correct? What is the value of angle phi? It will come around 45, 46, 47. Okay? 46. 45, sir. 45 or 46. Sir, 45. Okay, correct.
आपण काय करतो, जे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये डायमेन्शन होती तीच बऱ्यापैकी मेंटेन केलेत. लक्षात येते का? म्हणजे बीटा त्यावेळी आपले 60 मिळाले होते, आपण या प्रॉब्लेम मध्ये बीटा 60 घेतला गिव्हन डेटा. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? हा प्रॉब्लेम आपण 2 वेळा शिकलेला आहोत. एनी डाऊट? No, sir. बात करें तो क्या? लोकस ऑफ बी इन टॉप व्यू. याला काय म्हणणार? लोकस ऑफ बी इन फ्रंट व्यू. Okay, I hope you are comfortable with this problem. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Now I'll tell the statement for you. A line AB 80 mm long is inclined at 30 degrees to HP and A is 20 mm from both HP and VP. हा common data आहे. हा परत लिहायची गरज आहे का? नाही. नाही. Complete the projections if. आता A आणि B झाले ना. तिसरी व्हरायटी. Is it the third problem, third variety? Yes. Yes, sir. If the end A, sorry, if the end B is माझा डिस्टन्स किती आला तर 67 होता का विचारलेला? 68 होता. Okay, if end B is 65 mm in front of VP. ठीक है. सर आता गिव्हन डेटा सांगा. गिव्हन डेटा कॉमन कुठला कुठला घेतलाय? ट्रू लेंथ प्लस थीटा. व्हॅल्यू सांगा. ट्रू लेंथ किती आहे? 80. आता सॉल्व करू नका प्लीज, फक्त गिव्हन डेटा लिहून घ्या. ट्रू लेंथ 80. ठीक आहे. थीटा हाऊ मच? 30 degrees. 30 degree. 30 degrees. And point A is given to you 20, 20. Is it correct? Yes. Yes. ठीक आहे. तर ऍज युजल आपण प्रॉब्लेमची सुरुवात कशी करतोय? ट्रू लेंथ, बरोबर आहे. देन थीटा, देन ऑब्टेन द ट्रू लेंथ. इथपर्यंत काय डाऊट आहे का? No, sir. No, sir. ठीक आहे. आता बदल काय केला सांगा गिव्हन डेटा मध्ये? जे टिक मार्क केले ते वाचा बाळांनो. If the end of B is 65 mm in front of हा VP, डेटा कॉमन मधला आहे आणि थर्ड स्टेप मध्ये बदल करायचा. डेटा आता काय चेंज केला सांगा? तर पॉइंट बी जो आहे याचा डिस्टन्स दिलाय. 65 mm. त्याचे काय प्रकार करतो ते लक्षात येतो सर्वांच्या का? ओव्हरलोड होतोय का? प्रत्येक वेळी ते लिहायचंय वरचं स्टेटमेंट? No. No, sir. नाही ना. हा ते कॉमन स्टेटमेंट आहे, समजतंय ना सर्वांना? ए बी सी म्हणजे ज्यावेळी सी सोडवतात त्यावेळी Yes. ए आणि बी चा डेटा सोडून द्यायचा. डोक्यात शिरतंय का? Yes. yes, sir. आता ए आणि बी मधला डेटा सोडून द्या. वरचं कॉमन स्टेटमेंट आणि सी एवढंच वाचा. मग काय झालं प्रॉब्लेम? A line AB 80 mm long is inclined at 30 degrees to HP and A is 20 mm from both HP and VP. Complete the projections if the end B is 65 mm in front of VP. Statement लक्षात आलंय? Yes, Yes. sir. तर ट्रू लेंथ प्लस थीटा ड्रॉ केला, त्याच्यावरून काय मिळवली? प्लान लेंथ. बरोबर आहे का? Yes. Now which data is unutilized? And B is 65 mm below XY. End B is 65 mm in front of VP. हे डिस्टन्स कुठे टाकावं लागेल सांगा?
Below Below XY. XY. Distance in front of VP should be marked up below XY. Are you getting? Yes, sir. Yes, sir. सर्वांनी बोला काहीतरी. Yes, Are you sir. getting this point? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. हे 65 mm डिस्टन्स आपण कुठे टाकणार आहे? बिलो XY. Are you getting? Yes, sir. आता काय करायला लागलं? हे डिस्टन्स Yes, घेऊन sir. हे डिस्टन्स घेऊन काय करायला लागलं आता? Locus टाकावं. Draw करा. Locus. परफेक्ट Locus. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच. तर ह्या डिस्टन्स वरती काय करायचं तुम्हाला? Locus draw करायचं. लोकल ड्रॉप करायचं आहे. B. Okay. ठीक आहे. आता मला क्वालिटेटिव्हली सांगा, पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बीटा दिला होता, बरोबर आहे? Yes, Yes. sir. Yes, sir. आणि त्या बीटावरती आपण प्लान लेंथ मार्क केली रोटेट करून. येस ऑर नो? Yes. Yes. आणि त्यावेळी मी तुम्हाला विचारलं होतं की हे डिस्टन्स किती आहे? डू यू रिमेंबर? Yes. तर आता हे डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. सो व्हॉट शुड बी नेक्स्ट स्टेप? B1 पासून Plan length कंपास मध्ये घेऊन लोकसला एक- आर्क. हा. ओके, तर याला आपलं रुटीन नेम काय ठेवूया? रोटेट द प्लान लेंथ. बरोबर आहे? यू गेट बी. इज इट करेक्ट? 3 point. Yes. देन Yes, sir. जॉईन Join A and B. A to B. हे आठवतं ना आता पुढचं? Yes, sir. नेक्स्ट लोकस थ्रू B1 डॅश. आर यू गेटिंग? सर्वांना समजतं का बाळांनो? Yes, sir. Yes, sir. नंतर काय करणार? प्रोजेक्ट बी इन फ्रंट व्ह्यू. आणि लास्ट स्टेप Joint A dash and B dash. A Yes, dash yes. A and dash B. and B dash. Okay. How to obtain phi? Draw. Take compass. तेवढी अंतर घ्यायचं. Phi कसं मिळवणार? Take true length in the True compass. length. Compass मध्ये टूल अँड true. कंपास मध्ये घ्या आणि इथं कट करा. आर यू गेटिंग? Yes, sir. Sir. Okay. Now tell me whether these problems are easy or difficult. Easy. नक्की? Yes, sir. Okay. So whether the comparative study is helping you? मदत होती काय? Yes, sir. Yes, sir. Okay. Now I'll give you next variety. ठीक आहे. पुन्हा एकदा स्टेटमेंट काय सांगा? लाईन AB 80 mm long makes 30 degrees to HP and A is 20 mm from both HP and VP. बरोबर आहे का? Complete the projections if. Now tell me what should be the given data. लाईट गेलेली आहे, डोंट वरी. मोबाईलचं नेट वापरतो मी. मी दिसत नसलो तरी स्क्रीन दिसत असेल, बरोबर ना? Yes, sir. ठीक आहे. अजून काय देता येऊ शकतो? टॉप व्ह्यू मध्ये काय काय डेटा दिला होता आता पण सांगा. पहिल्यांदा फाय दिला होता ए मध्ये. येस ऑर नो? Yes. नंतर फायच्या ऐवजी काय दिलं होतं? बीटा. Beta. आणि तिसऱ्यांदा काय दिलं? लोकस डिस्टन्स. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके. तर आता टॉप व्ह्यू मध्ये देण्यासारखा डेटा संपलेला आहे. आता काय दिलं जाऊ शकतं आपल्याला? फ्रंट व्ह्यू डेटा दिला जाऊ शकतो, बरोबर आहे का? Yes. Front Yes. view of the line makes 45 degrees to XY or VP. मी तुम्हाला सांगतोय बघा, कदाचित या मेथडनं नोटबुक मध्ये प्रॉब्लेम कमी सॉल्व्ह होतील, पण डोक्यामध्ये खूप जास्त येईल.
So what is the given data now? True length 80, correct? Plus 5. 50 mm. theta 30, 45 degree. Theta 45. 30, बाळांनो गेले 1 तास मी सांगतोय ट्रू लेंथ 80 आणि थीटा 30 हा डेटा सर्व प्रॉब्लेम साठी कॉमन आहे. कमीत कमी 55 मिनिटांतरी हे लक्षात यायला पाहिजे होतं आपल्या. शेवटी एवढं सगळं होऊन तुम्ही परत डेटा इंटरप्रिट ट्रू लेंथ प्लस थीटा हा प्रॉब्लेम हा डेटा सर्व प्रॉब्लेम साठी कॉमन आहे. इज दॅट क्लिअर? एकदा अनम्यूट Yes. करून मोठ्याने Yes, sir. सांगा. Yes, sir. yes sir, अजून Yes, मोठ्याने. sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. ओके, शेवटचा डेटा काय चेंज केला बघितलं? फ्रंट व्यू ऑफ द लाईन Alpha 45 degree to x. makes 45 degrees. 45 degree to xy. 45 degrees to xy. Now 45 degrees, is it true angle or apparent angle? Apparent. Apparent angle. It must be apparent angle. कशावरून ओळखलो? View. Front view. View. View हा शब्द आला की तो डेटा कसा असतो? apparent. Do you remember that? Apparent. Okay. View हा शब्द आला की तो डेटा आहे apparent. Okay. So we can say that apparent angle in front view is which one? 45 degrees, correct? Yes. Yes sir. Okay. Now how to solve this? Locus from B1 dash. Very good, very good, very good. Okay. तर आपण दोन गोष्टी ठरवलेल्या आहेत. लक्षात घ्या, या प्रॉब्लेम मध्ये, या लेक्चर मध्ये आपण फक्त एकच प्रॉब्लेम वहीत सोडवलेला आहे, तो सुद्धा ठराविक लोकांनी, बरोबर आहे का? स्टील वी आर ट्राइंग टू लर्न समथिंग. मेकॅनिक्स मधलं आपलं एक वाक्य आठवतंय का? नको म्हणा मेकॅनिक्सची आठवणी, असू द्या तरी पण काढूया. काय सांगितलं तो? जर 10 तास युद्ध करायचं असेल तर 9 तास तलवारीला धार लावली पाहिजे. इज इट करेक्ट? Yes sir. Yes. ओके, तर दोन शॉर्टकट ठरले. कुठले कुठले सांगा? Locus. ऑलवेज रोटेट द ऍपरंट लेंथ. ठीक आहे. आता ही जर प्लान लेंथ रोटेट केली तर कुठपर्यंत रोटेट करायचं माहितीये का तुम्हाला? कारण बीटा अँगल माहित नाही, लोकस माहित नाही टॉप व्ह्यू मध्ये. त्यामुळे ऍपरंट लेंथ रोटेट करून काय फायदा होईल का? No, sir. नाही होणार. ठीक आहे. त्यामुळे रोटेशन ऑफ ऍपरंट लेंथ हे आपण थोडंसं पुढे ढकललं. अजून एक शॉर्टकट काय आपल्याकडे सांगा? Locus. ड्रॉ लोकस. लोकस कुठून काढायचा असतो? At end. B1 dash. End points. थ्रू द एंड पॉइंट ऑफ इन्क्लाइंड लाईन. म्हणजे B1 डॅश मधून जर आपण लोकस काढला तर काहीतरी सोल्युशन मिळू शकतं. ठीक आहे. देन दिस डेटा इज अनयुटिलाइज्ड. कोणता? Plot angle alpha. Alpha. Alpha is equal to 45. Okay. Alpha is angle in front view or is it the angle in top view? Front view. Front view. Front view. Alpha angle कुठला आहे? Front view. फ्रंट व्ह्यू मधला आहे. बरोबर आहे? Front view. Yes. मग काय करायचं सांगा आता? Plot angle alpha equal to 45. From which point? Starting At A from dash. From A At point. A dash. Alpha हा अँगल फ्रंट व्ह्यू मधला आहे, बरोबर आहे ना? Yes. Yes, sir. मग A डॅश मधून सुरुवात करा आणि अँगल इथे किती मार्क करता तुम्ही? 45 Is that clear? Yes. Yes, sir. Okay. Now here we obtain which point? B. 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 B dash or B2 dash? B dash. B dash. It must be B dash, correct? B dash. कारण का
इथं आपण अँगल नेम धरून काढलाय. किती काढलाय? अल्फा. बरोबर आहे का? अल्फा. आणि हा अँगल जर अल्फा असेल, ही लेंथ तुम्ही मेजर करू शकता. विच शुड बी Elevation. Elevation length. इलेव्हेशन लेंथ. व्हेरी गुड. ठीक आहे. एक्सक्यूज मी बाळांनो, मला खूप महत्वाचा फोन येतोय. मी रिजॉईन करतो. ओके. ओके. आय नीड टू इन्व्हेस्ट 2 more minutes. आवाज येतो सर्वांना? Yes, sir. ओके. बघा सुरुवात कशी केली होती. XY लाईन आठवत आहे? आता कलर चेंज करत बसत नाही. Yes. XY लाईन बरोबर आहे. नंतर काय काय प्लॉट केलं? A and A dash. A dash. A dash and A. नंतर काय मार्क केलं सांगा? Theta is equal to 30 degree. True length plus Theta. theta. आठवत आहे का? Yes. नंतर इथं काय मिळालं तुम्हाला? प्लान लेंथ. Plan length. प्लान लेंथ. ठीक आहे. नंतर काय ड्रॉ केलं इथून? Locus. इज इट करेक्ट? आणि Yes, इथून Yes, sir. काय केलं होतं? अल्फा. इज इट करेक्ट? 45. Yes. बरोबर आहे. आणि आपण काय समजावून घेतलं होतं? काय झालं, मला मीटिंग मधून बाहेर पडावं लागलं, त्यामुळे आता पुन्हा सगळं कलर बदलून करणं अवघड आहे. पण मला वाटतं आठवतं तुम्हाला आपण काय काय केलं होतं. बरोबर आहे. आणि आपण काय Yes, sir. समजलं, हा अँगल जर अल्फा असेल तर ही लेंथ कुठल्या पाहिजे? Elevation length. Elevation length. Elevation length. So this is A dash, Dash. this is B dash, this was B1 dash, this is Dash. 2 Two length, length. this is angle Theta. theta, Theta. and this is Theta. Plan length. plan Plan length. length. वा वा वा, सगळं एकदम परफेक्ट झालं की रे बाळांनो. खूप लवकर समजायला लागलं तुम्हाला. थँक्यू. आता काय करायचं सांगा? टॉप व्ह्यू कम्प्लीट करायचा. बरोबर आहे. Projector. Projector टॉप व्ह्यू fountain. कम्प्लीट करायच्या आधी दोन शॉर्टकट ठरले. कुठले कुठले? तर लोकस ड्रॉ करायचं आणि काय Local करायचं? block. Apparent length rotated. तर आपण काय करूया? ऍपरंट लेंथ रोटेट करूया. कोणती? प्लान लेंथ. चालेल का? Plan length. A to B हे Yes, डिस्टन्स कंपास sir. मधून घ्या. आणि प्लान लेंथ रोटेट करण्यात फक्त आर्क ड्रॉ केली. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. Yes, sir. या आर्क वरती कुठेतरी बी असला पाहिजे. बरोबर आहे का? Locus. Yes. कारण हा आपल्याला अनुभव आहे आतापर्यंत. बरोबर नाही? A B1 हे प्लान लेंथ रोटेट केलं, त्या आर्क वरती बी कुठेतरी असतो. येस ऑर नो? Yes. Yes. ओके. तर बी हा कुठं असला पाहिजे? या आर्क वरती असला पाहिजे. बरोबर आहे. ऍट द सेम टाइम बी अजून कुठं असणार आहे? Projector वरती. B dash. परफेक्ट. इट शुड बी ऑन द प्रोजेक्टर ऑफ बी डॅश. तर ह्या दोघांचं जे इंटरसेक्शन इथे मिळालं आहे, बरोबर आहे का? Point B. तो कोण आहे? Yes, sir. B. इट मस्ट बी पॉइंट बी. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes. पुन्हा एकदा बी मिळालं म्हणजे इथून काय करायला लागेल? सॉरी, आता एरो आहे ते विसरून जावा. Parallel to XY line करायचं. पुन्हा एकदा काय करायचं? लोकस. कसा? Locus. वी शुड बी पॅरलल टू XY. इज इट करेक्ट? Yes. 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 Sir. Join आणि AB. हे काय झालं? A to B. Plan length. इथं प्लान लेंथ पण मिळाली. आणि काय मिळालं? Beta. Beta. ही प्लान लेंथ मिळाली, हा बीटा मिळाला. ठीक आहे. Yes. आणि आता पुन्हा एकदा माझ्या डोक्यात एक शंका आहे. हाऊ टू ऑब्टेन अँगल फाय? प्लीज True आन्सर. length घ्यायची.
True length ratio. Center as and draw. लेंथ कंपास मध्ये घ्या आणि ए पासून इथे लोकस कट करा. बरोबर आहे? Yes, sir. Yes. Yes, sir. If this is true length in top view, this must be angle 5. phi. Is that fine? Yes. Yes, Yes. sir. So I hope today the Yes. drawing was less, but the understanding was more. Do you agree? Yes, sir. Yes, sir. Okay. एकच मिनिट फक्त मला आता अटेंडन्स घेऊ द्या.